हा आंबा जो आहे हा शरद आंबा आहे, ज्याचं वजन 3 किलो आहे, ज्याचं आपल्याला पेटंट मिळालेलं आहे. कारण हे काम करत असताना कोय लागण ते त्याच्यावर कलम करणं, आणि हे कलम करत असताना आम्ही जवळजवळ 150-200 किलोमीटर एक काडी आणायसाठी गेलेलो आहे. आणि ह्या काड्या आम्हाला विशाळगडचं जंगल असेल, आंबा घाट असेल, त्या ठिकाणी जे अतिप्राचीन वृक्ष आहेत आंब्याचे, त्या आंब्याच्या काड्यापासून हा आंबा तयार झालेला आहे. म्हणजे जे कोय वापरली गेली, खाली आपण जे जमिनीत कोय पुरलेली आणि त्याचे जे काही जेनेटिक गुणधर्म असतील, अधिक जी काडी आम्हाला मिळाली त्या काडीपासून तयार झालेला हा आंबा आहे. वजनानं 3 किलो आहे, कोय छोटी आहे. ज्या वेळेला आम्ही ह्याला मार्केटला आम्ही घेऊन गेलो, बारामती कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ त्या ठिकाणी आले होते. त्यांनी हा आंबा बघितल्यानंतर मग गुगलवर सर्च केला. ही व्हरायटी कुठेही रजिस्टर झालेली नव्हती, त्यामुळं त्यांनी आम्हाला सांगितलं की ही व्हरायटी तुमच्या शेतात तयार झालेलं आहे, त्याचं तुम्ही नाव ठेवू शकता किंवा तुम्ही त्याचं नामकरण करा. मग त्यांच्याच कन्सल्ट घेऊन आम्ही त्यांची पूर्वपरवानगी घेऊन, ज्या शरद पवार साहेबांनी 1992 साली मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये फळबाग लागवड योजना चालू केली, की ज्या योगे आज महाराष्ट्रातला शेतकरी, दुष्काळी भागातला शेतकरी आज उभा आहे, ताठमानेनं जगतोय, त्याचं एकमेव कारण पवारसाहेब आहेत. आणि त्यांच्या त्या कामाच्या उत्तरायत्न म्हणून आम्ही हे नाव 15 मे 2023ला ह्याचं नामकरण केलं. आणि योगायोगानं 24 एप्रिल 2024ला पवारसाहेब आरणमध्ये आले असताना ह्या आंब्याच्या पहिल्या पेटीचं अनावरणसुद्धा त्यांच्याच हस्ते केलं. आणि हा आंबा आपण पवारसाहेबांना खायलासुद्धा दिला. त्याचाही रिपोर्ट त्यांचा खूप चांगला आहे.